नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे। यामुळे 60 लाख लाडक्या बहिणींचे जे अर्ज आहेत ते वगळणार। सरकारचा दरमहा 900 कोटींची बचत होणार आहे। नक्की काय आहे ही बातमी लाडक्या बहिणींची, सविस्तर जाणून घेण्यासाठी प्रथम आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून टाका, कारण यापुढे देखील असेच महत्त्वाचे कंटेंट व नोकरीविषयी आपल्याला अपडेट याच ठिकाणी मिळत असते। तर आजचा कोणताही वेळ वाया न घालवता आजचा पटकन व्हिडिओ सुरू करूयात, जेणेकरून तुमची पण अपेक्षा जास्त वाढणार नाही। काय आहे बातमी पाहूयात। तर पहा, त्यामुळे राज्यातील वाढता आर्थिक बोजा कमी होईल। या प्रक्रियेमुळे राज्यातील 2.46 कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान 25% लाभार्थी वगळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनेसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे, जेणेकरून योजनांचे दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थी असतील त्या यातून वगळल्या जातील। त्यामुळे राज्यावरील जे वाढता आर्थिक बोजा आहे तो देखील कमी होण्याचा याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आता दुसरं जर महत्त्वाचं पहा, आयकर भरणाऱ्या व्यक्ती असतील तर सरकार याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना देखील यामध्ये वगळण्याचा प्रयत्न करत आहे। नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना शेती उपयोगी खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर सरकारी ज्या योजना असतील त्या देखील बहिणींच्या यादीशी जोडल्या जातील, असे यात आपल्याला पाहायला मिळते। पहा पुढे, 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला लाडकी बहीण योजनेच्या जोरावर मिळालेल्या प्रचंड विजयानंतर सरकार योजनेच्या बारीक सारीक बाबींवर पुन्हा चर्चा करण्यात विचार करत आहे। म्हणजे चर्चा करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहे असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाभार स्वीकारल्यानंतर लगेच लाभार्थ्यांच्या यादीत कमी करण्याऐवजी घोषणा केली, कारण अनेक अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत। 1 जुलै 2024 रोजी योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारने 6 हप्त्यांना म्हणजे 21,600 कोटी रुपये आधीच वितरित केलेले आहेत। आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागितला आहे। नमो शेतकरी सन्मान योजनेत 18.18 लाख महिला लाभार्थी आहेत, तर थेट लाभ हस्तांतरण DBT योजनेत त्या ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते त्यात 1.71 लाख महिला लाभार्थी आहेत। एकूण 10.8 लाखांपैकी संजय गांधी पेन्शन योजनेचा तर 25 लाख निराधार महिलांना फायदा होत आहे, असे महिला आणि बालविकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना आपल्याला सांगितलेलं आहे। पहा पुढे काय म्हणा, पुढे विभागाने वाहतूक विभागाकडून डेटा मागितलेला आहे, जेणेकरून यादीतील ज्या 4 चाकी असलेल्या कुटुंबाची संख्या कमी करता येईल आणि घरामधून ज्या महिलांची नावे त्यांना वगळता येईल। याशिवाय जे करदाते असतील, आयकर असतील यांची देखील नावे वगळण्याचा सरकार प्रयत्न करत आहे। योजनेच्या सर्व लाभार्थी खात्यांचे EKYC आम्हाला कुटुंबाच्या आर्थिक स्थितीशी संबंधित तपशील मिळवण्यात मदत करेल। हे एका महिन्यात पूर्ण होईल, असे महिला आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे। म्हणजे ही ज्या आपण माहिती पाहत आहोत त्याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी असतील, आयकर वगैरे भरत असतील किंवा ज्या इन्कम टॅक्स असेल, 4 चाकी गाडी असेल, हे वगळण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जेणेकरून ज्या मेन लाडक्या बहिणी आहेत त्यांना यामध्ये फायदा भेटेल, असं सरकारने सांगितलं आहे। अधिकाऱ्याने सांगितले की यादीची छाननी करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी 28 जून आणि 3 जुलै रोजी विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आली होती, जिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनांचा रोख लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना 1500 रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल। उदाहरण
देत अधिकारी म्हणाले, नमो सन्मान लाभार्थींना आधीच 1000 रुपये दरमहा मिळतात, त्यांना लाडकी बहीण योजना फक्त 500 रुपये मिळतील, हे देखील त्यांनी स्पष्ट केलेले होते. पुढे असे वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे 1.90 कोटी इतकी कमी होईल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम पुन्हा वसूल करण्याचा सरकार विचार करत आहे. म्हणजे तुम्हाला जे पैसे आलेले आहेत ते पुन्हा एकदा वसूल करतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून हमीपत्र घेतले होते आणि त्यांना याच्यामध्ये जरूर सांगितलं होतं की ह्या अटी मान्य असतील तरच तुम्ही फॉर्म भरा असे देखील सांगितले होते. म्हणून त्यांचा विचार आहे की आपण पैसे देखील वसूल करण्याचा प्रयत्न करू. जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती असेच अपडेट राहा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.